नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी अमोल भालेराव तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आले. तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे. म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंचाला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, मतदान करणे जसं माणसाचे हक्क आहे, मतदान करणे जसा माणसाचा हक्क आहे, तसंच चांगले माणसं हे वर नेणं माणसाचं कर्तव्य. बांधवांनो, मतदान करणे जसा माणसाचा हक्क आहे, तसंच चांगले माणसं वर नेणं व स्वतःची, कुटुंबाची आणि समाजाची प्रगती करणं हेच माणसाचं कर्तव्य. जसं मतदान करणे माणसाचं कर्तव्य, आपला हक्क आहे, तसंच चांगले माणसं वर नेणं हा सुद्धा माणसाचं कर्तव्य. बांधवांनो, कर्तव्य असून चांगल्या माणसाची स्वतःची, कुटुंबाची, समाजाची प्रगती करणं एक चांगलं लक्षण आहे. उदाहरणार्थ एक गाव होतं. त्या गावामध्ये 2-3 भरपूर समाजाचे लोक राहत होते. मस्त काय, सर्व काही व्यवस्थित होतं. मग त्या गावामध्ये भरपूर समाजाचे लोक होते आणि त्यांची लोकसंख्या सुद्धा भरपूर होती. 2 समाजाची लोकसंख्या भरपूर होती. तर मग त्यातील एका समाजाचा माणूस सावकार होता. त्याच्याकडे धन दौलत पद पैसा सर्व काय होतं. धन दौलत पद सर्व काय होतं. आणि एक मात्र गरीब होता. जे गरीब होता तो सुशिक्षित होता आणि जो श्रीमंत होता त्याचं शिक्षण थोडं कमी होतं, परंतु त्याच्याकडे धन दौलत होती. धन दौलत असल्यामुळं त्याला त्याच्या समाजातील लोक भरपूर मानायचे. मग असे दिवसामागून दिवस गेले. त्यांच्या याची जागा निघाली. मग अशा निवडणुका लागल्यामुळं काय झालं, वेगवेगळ्या वार्डात वेगवेगळ्या समाज जागा निघाली. याच्या वॉर्डामध्ये याच्या समाज जागा निघाली, त्याच्या वॉर्डामध्ये त्याच्या जागा निघाली, त्या गरीबाच्या वॉर्डात गरीबात जागा निघाली. मग या गरीब माणसाला त्याच्या वॉर्डातल्या माणसाने उभं केलं आणि श्रीमंताला श्रीमंताच्या वॉर्डाने उभं केलं. दोघांनाही उभं केलं आणि उभं केल्यानंतर दोघंही निवडणुकीला उभे राहिले आणि दोघंही निवडून आले. परंतु जो गरीब होता तो सुशिक्षित होता, चांगला उच्च दर्जाचं शिक्षण घेतलं होतं. मग तो त्या गावातील सरपंचाला, याला ग्रामसेवकाला, याला त्याला समजा तो असे वेगवेगळे कामाविषयी, फंडाविषयी बोलायचा, गावात कामं आणायचा, विकासाचे कामं करायचा, हे सगळं काही करायचा. मग ही गोष्ट त्या गावाच्या लोकांच्या लक्षात आली, वेगवेगळे कामं करायचा. आणि जो गावात फक्त सावकार होता, त्याला काय याचं राजकारणाचं काय घेणं नव्हतं, काय नव्हतं, याला काय माहिती नव्हती तेवढी. परंतु त्याला माहिती नसल्यामुळं तो जास्त काय सहभाग घेत नव्हता. सहभाग घेत नसल्यामुळं काय झालं, त्याची प्रगती खुटली. आणि हा सहभाग घेतल्यामुळं काय झालं, फंड आणू लागला, हे करू लागला, सर्व काय करू लागला, विचारपूस सगळं काय करू लागला. त्यामुळं त्याची प्रगती झाली. आणि दुसऱ्या वेळेस सुद्धा याला त्या लोकांनी निवडणुकीला उभं राहण्यास ठरवलं आणि याला सुद्धा याच्या समाजातील लोकांनी उभं करण्यास ठरवलं. तर त्या ठिकाणी तोच निवडून आला आणि ते गावचा प्रतिनिधी झाला, म्हणजे मुख्य झाला. आणि हा मात्र त्या ठिकाणी पडला आणि याच्याकडचं सर्व गेलं, म्हणजे याच्याकडची धन घेवली. कारण याला वाटलं बाबा दुसऱ्यांदा लोकांनी चान्स दिला, मग त्यानं याच्याकडे पैसा आदला वाटला आणि हा, परंतु नंतर मात्र पडला आणि तो निवडून आला आणि तो सरपंच सुद्धा झाला. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि भगिनी फक्त एवढं की जसं मतदान करणे हा माणसाचा हक्क आहे, तसंच चांगले माणसं वर नेणं हा माणसाचं कर्तव्य आहे. जर चांगले माणसं जर वर नेले तर माणसाची, स्वतःची, कुटुंबाची आणि समाज सुद्धा प्रगती होऊ शकतं. आणि जर चांगले माणसं वर निवडून दिले नाही आणि जर वर नेले नाही तर मात्र स्वतःची, कुटुंबाची आणि समाज सुद्धा प्रगती होऊ शकते. बांधवांनो, म्हणून कृपया चांगले माणसं वर न्या आणि स्वतःची, कुटुंबाची आणि समाजाची प्रगती करा. एवढं त्या ठिकाणी मला सांगायचं. म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं मला तुमच्या कामाचं नाही, तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणाचा जरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करत सांगा. म्हणजे असे चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचा सुद्धा कामात पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एवढीच ठिकाणी मला सांगायचं. धन्यवाद बंधूंनो पूर्ण ऐकल्याबद्दल.